आज आपण करणार आहे सांजुऱ्या. सांजुऱ्यांसाठी 1 कप रवा घेतलेला आहे. अक्षय तृतीयानिमित्त आपण सांजुऱ्या करणार आहे. त्याच्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे. तो आता आपण भाजून घेऊ. 1 कप रवा आपण घेतलेला आहे. तो छान मंद आचेवर भाजून घ्यायचा. एक कप रवा घेतलाय आपण. त्याच्यासाठी 1 कपच गूळ लागणार आहे. हा बारीक चिरून घेतलेला गूळ आहे 1 कप. 1 कप गुळासाठी आपल्याला 3 पाव कप पाणी लागणार आहे. ते टाकून घेऊ आपण याच्यात. हे आता गरम करण्यासाठी ठेवून घेऊ. रवा आपला छान भाजतच आलेला आहे. छान असा भाजून घ्यायचा बारीक गॅसवर. गूळ आपल्याला पूर्ण एकतारी असं करून नाही घ्यायचा. फक्त हाताला असं चिकट लागला ना थोडासा की गॅस बंद. रवा आपला भाजून झालेला आहे. गॅस बंद करू. गूळ वितळून छान चिकट झालेला आहे. फक्त तार वगैरे काय आलेली नाही. आपल्याला असंच पाहिजे हे गुळाचं पाणी. आता हा पाक आपल्याला रव्यामध्ये टाकून घ्यायचा. गरम गरमच आहे तोपर्यंत. ज्या वेळेस आपल्याला सांजुऱ्या करायच्या त्याच्या आदल्या दिवशी आपण सांजा करून घ्यायचा असा, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा सांजा तयार होतो. पण रात्रभर असं झाकून ठेवणार आहे, म्हणजे आपला रवा छान फुलून येईल. एखादा कपडा किंवा अशी प्लेट जरी झाकली तरी चालणार आहे. आता उद्या सकाळी आपण हा रवा बघणार आहे. आपण हा जो रात्री सांजा केलेला होता तो आता छान झालेला आहे, फुलून आलेला आहे. बघू आपण आता तो. मस्त रवा फुललेला आहे ह्याच्यामध्ये. गुळाचा पाक जो आहे त्याच्यात रवा छान भिजल्या गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेऊ आणि 1 चमचा खसखस टाकायची आहे. तर ही खसखस याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट मिक्स झाले होते, पिस्ता वगैरे, तर मग ही राहिलेली मी हीच टाकून घेते. खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, अर्ध्या वाटीच्या वर आहे. अर्ध्या कपाच्या वर हा किस आहे. हा थोडा पिवळा दिसतोय, थोडासा हात लागला होता हळदीचा याला. हा टाकून घेऊ याच्यामध्ये. वेलची पूड आणि खसखस हे टाकल्यामुळं ह्याला खूपच छान चव येते. आपला सांजा करून झालेला आहे, खूप छान झालाय. आता आपण याच्यासाठी पीठ मळून घेऊ. सांजुरे आपल्या छान खुसखुशीत होण्यासाठी मी इथं मैदा वापरणार आहे. 1 कप मैदा घेतलेला आहे. अर्धा कप रवा, अगदी पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं. मिठामुळे चव छान लागते पारीला.
तूप हे गरम केलेलं नाहीये. असं 1 चमचा तूप टाकून घ्यायचं. जास्तही तुपाचा वापर करायचा नाही मोहनचा. 1च चमचा टाकायचा आहे. हा लहान चमचा आहे म्हणून 2 चमचे टाकलेले. आता हे मिक्स करून घेऊ छान. थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. लागेल तसंच पाणी टाकायचं. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. मळत मळतच ह्याचा रवा फुललेला आहे. आता फक्त 5 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. पीठ आपलं छान भिजलेलं आहे. एक 5 मिनिटं झाले. आता आपण याची पारी लाटून घेऊ. पुरीला आपण जसं पीठ घेतो तसं पीठ घ्यायचं. थोडीशी जाडसरच याची पारी लाटायची. लाटून घेतलेली याची पारी. आता अशाच सगळ्या लाटून घ्यायच्या. दुसरी पारी आपली लाटून होईपर्यंत ही अशी कपड्याखाली झाकून ठेवायची. दुसरी पण पारी आपली लाटून झालेली आहे. आता आपण ही भरून घ्यायची. सांज्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घ्यायचे. हे मिक्स करून घेऊ आता. सांजा आता आपल्याला भरून घ्यायचंय. सांजा याच्यात भरपूर भरायचा. खायला ही छान लागते. साईडला पाणी लावून घ्यायचं. सांजा भरून झालेला आहे आपला. दुसरी पारी जी आपण केली ती याच्यावर ठेवून घ्यायची आणि छान दाबून घ्यायचं याला. ही आपली पॅक करून झालेली दुसरी याच्यावर अशी लावून घ्यायचं, याला चिटकून घ्यायचं आणि हा जो फिरकीचा चमचा आहे त्याच्याने कट करून घ्यायचं गोल. ही आता फिरकीच्या चमच्याने आपण अशी कट करून घ्यायची आणि परत एकदा अशी दाबून घ्यायची. म्हणजे कुठं जर अशी नसन चिटकलेली किंवा जवळून कापल्या गेली असेल तर ती चिटकून जाते. अशी प्रेस करून घ्यायची. आपली सांजुरी झालेली आहे. अशाच पद्धतीने आता मी सगळ्या करून घेणार आहे. पण ही ओली तळायची नाही, अशी ही सुकली पाहिजे वरून. आता ही कपड्याखाली आपण झाकून ठेवू आणि दुसऱ्या करून घेऊ. आपल्या सगळ्या सांजुऱ्या लाटून झालेल्या आहेत. ह्या अशा कपड्याच्या खाली झाकून ठेवायच्या आणि हे वरचं जेव्हा सुकलेली दिसेल ना तेव्हाच तळायची. सुकल्यानंतर तळायची, ओली तळायची नाही. छान फुलून येते. तेल तापायला ठेवलेले, आता हे आपण तळून घेऊ. तेल आता तापलेलं आहे. जास्त तेल तापवायचं नाहीये. कमी तेलातच ही तळून घ्यायची. सोडून घ्यायची तेलात. तेलाचं तापमान एवढंच पाहिजे, जास्त नाही पाहिजे. सांजोरीवर असं तेल टाकून घ्यायचं. किती छान फुलली आहे बघा, वर आली आहे. असं तेल टाकत राहायचं याच्यावर. आपण पलटी करून घेऊ. आता वर पण असं तेल टाकून घ्यायचं.
तरी आपली तळून झाली आहे. तुम्हाला याच्यापेक्षा लाल करायची असेल तर तळून घ्यायची अजून. मी अशाच करून घेणार आहे. हे बघा मस्त फुललेली आपली सांजोरी. दुसरी सांजोरी सोडून घेऊ. गॅस बारीकच केलेला आहे. वर तेल टाकून घ्यायचं असं. आणि थोडी सुकल्यानंतर अशी तळल्यानंतर असं छान फुलून येते. ओली तळायचीच नाही. ही पण सांजोरी आपली तळून झालेली आहे. पलटी करू. दोन्ही बाजूनी छान कलर आलेला आहे. अशाच कलरच्या आता सगळ्या काढून घेणार आहे, तळून घेणार आहे. सांजुऱ्या आपल्या सगळ्या करून झालेल्या आहेत, तळून झालेल्या आहेत. हे बघा मस्त झालेले आहेत. आता मी ही फोडून दाखवते. गरमच आहे हे अजून. ही खूप गरम आहे अजून. खूपच गरम आहे अजून सांजुरी.